नमस्कार. अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज ज्या काय मी एक दोन गोष्टी सांगायचा प्रयत्न करणार आहे आणि 10 मिनिटात त्या पुऱ्या होतील असं वाटतंय. नाही झालं तर पुढच्या वेळेला करू. त्या फ्रंटलाईन असं जे सगळं म्हटलं जातं त्याबद्दल रिलेटेड आहेत. फ्रंटलाईनमध्ये खूप गोष्टी होऊ शकतात, पण या गोष्टी जरा थोड्याशा निराळ्या आहेत दॅन कोविड एपिडेमिकमध्ये ज्या काही झाल्या होत्या त्याच्यापेक्षा, म्हणून सांगतो. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मे बी 20 वर्षापूर्वीची असेल. संध्याकाळी ऑर्लँडोमध्ये मिस सायगॉन हे म्युझिकल नाटक आलं होतं. त्याची तिकीटं मी आणि माझी बायको जाणार होतो पाहायला म्हणून घेतली होती. नाटक मला वाटतं 7:15 असेल आणि मला नेमका 4:45 कॉल आला. 4:45 का आला का 4:30 4:45 की एक पेशंट ॲडमिट केला आहे ICUमध्ये. ऑक्सिजन कमी आहे, ताप आला होता त्याला आणि त्याला लार्ज म्हणजे मोठ्या प्रमाणात प्लुरल फ्लुइड म्हणजे फुफ्फुसाभोवती बरंचसं पाणी साचलेलं आहे. मी त्याला पाहायला गेलो. बायकोला म्हटलं की मी त्याला पाहतो, तू माझ्याबरोबर चल. तर त्याला ड्रेन करायचं असेल फ्लुइड तर मी ड्रेन करून टाकेन 5 मिनिटात आणि मग आपण पुढे जाऊ. जेवायचं नंतर पाहणार होतो म्हणून आम्ही गेलो तिकडे. तर मी गेलो पाहिला त्याला. तर हा साधारण 37-38 वर्षाचा आफ्रिकन अमेरिकन माणूस होता. हिस्ट्री काही खास नव्हती. थोडंसं ब्लड प्रेशरचा त्रास होता, बाकी काहीच नव्हतं. मी त्याचे एक्सरेज पाहिले आणि कॅट स्कॅन पाहिलं. त्याला फेअरली लार्ज फ्लुइड होतं, म्हणजे त्याचं एक लंग जवळजवळ 80% पाण्याने भरलेलं होतं बाहेरनं आणि ते जेमतेम 20% टॉपवरचा भाग फक्त दिसत होता. म्हणजे जर तुम्ही असा विचार केला की उशी आणि उशीचा आभरा, तर उशी म्हणजे लंग, उशीचा आभरा म्हणजे कव्हरिंग ऑफ द लंग किंवा चेस्ट वॉल. तर उशी आणि उशीच्या आभऱ्याच्या मध्ये म्हणजे लंग आणि प्लुरा किंवा लंग आणि चेस्ट वॉल ह्याच्यामध्ये ते फ्लुइड गोळा झालेलं होतं. त्यामुळे ते लंग दाबलं गेलं होतं आणि एक लंग 80% कोलॅप्स झाल्यामुळे त्याला ऑक्सिजन कमी झाला होता आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याच्या छातीतनं पाणी काढणं जरूर होतं. संध्याकाळची 5ची वेळ होती. 5:15 झाले असेल कदाचित. नर्सेसची ड्युटी 7ला बदलते, त्यामुळे त्या 6:30च्या आधीपासूनच हात धुवायला सुरुवात करतात. अशी परिस्थिती होती. मी म्हटलं ठीक आहे. त्या काळामध्ये आम्ही अल्ट्रासाऊंड न वापरता हे फ्लुइड ड्रेन करायचो. हल्ली अल्ट्रासाऊंड वापरून एक्झॅक्टली कुठे कॅथेटर किंवा निडल टाकायची हे ठरवलं जातं आणि मग आम्ही त्या भागाला अनेस्थीसिया देऊन तिथनं नळी घालतो. तर मी म्हटलं ठीक आहे, एवढं मोठं फ्लुइड आहे, काही प्रश्न नाही आहे, आपण करून टाकू. तर त्याच्याकडनं कन्सेंट घेतली की ब्लिडिंग, इन्फेक्शन, कोलॅप्स ऑफ द लंग वगैरे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. क्लॉटिंग वगैरे तर नॉर्मल होतं त्याचं. या माणसात तर आणि त्याला आम्ही युजली बेडच्या कडेला बसवतो, मागचा भाग छातीचा किंवा पाठीच्या बाजूचा क्लीन करतो अँटीसेप्टिक सोल्युशननी. तिथे मग नोव्होकेन किंवा लायडोकेन ॲनेस्थीसिया देतो. तो स्किनमधनं आतमध्ये टाकायचा आणि मग नंतर एक छोटीशी सुई टाकून फ्लुइड कन्फर्म करायचं. मग एक मोठा असा ट्रोकार टाईप असतो, साधारण लांब असतो, साधारण 3.5 इंच वगैरे असेल, तो आत घालायचा आणि मग त्याच्यावरती एक कॅथेटर असतो. आणि मग त्या काळामध्ये आम्ही एक सिस्टीम जी वापरायचो त्याच्यामध्ये व्हॅक्यूम बॉटल्स नव्हत्या. जे हल्ली काय असतं की आम्ही व्हॅक्यूमनी फ्लुइड सक करतो. इथे म्हणजे सिरिंजनी सक करायचं, मग तो व्हॅल्व असतो तो वन वे व्हॅल्व बदलायचा आणि मग ते बॅगेमध्ये पुश करायचं. सिरिंजनी सक करायचं, तो व्हॅल्व बदलायचा आणि मग तो बॅगेत पुश करायचा. म्हणजे ह्याला आम्ही 3 वेस तापकाक व्हॅल्व म्हणतो.
म्हणजे एका बाजूला फ्लुईड आणि सिरिंज हे कनेक्ट होतात. तो व्हाल्व फिरवला की दुसऱ्या बाजूला सिरिंज आणि बॅग कनेक्ट होतात. तर अशा रीतीने ते फ्लुईड काढायचं. ही पूर्वीची पद्धत होती. तर मी तसं करायला गेलो. ते फ्लुईडमध्ये प्रोटीन जरा जास्त होतं. मी हातात ग्लव्ज घातले होते, पण त्या काळी गाऊन मॅस्क वगैरे काय मी घातलं नव्हतं. हे आयडियली घालायला पाहिजे आता. तर आता नंतर मी सांगेन तुम्हाला. तर मी करायला गेलो आणि करत होतो. साधारण 400 cc 500 cc फ्लुईड काढलं होतं. माझ्या दृष्टीने 1 लिटर तरी काढता येण्यासारखं होतं, ज्याने त्याला ब्रिदिंगला, श्वासोच्छ्वासाला मोकळीक झाली असती. तर ते प्रोटीनचं जे फ्लुईड होतं ते माझ्या हाताच्या ग्लव्जला लागलं आणि माझा हात गुळगुळीत झाला. आणि मी जेव्हा ते पुश करायला गेलो, म्हणजे फ्लुईड सिरिंजमध्ये काढलं आणि ते नॉब बदलला आणि आता त्या बॅगेत पुश करायला गेलो, तर ती माझ्या हातातनं सटकलं ते आणि सिरिंज सुटली आणि ते अख्खं फ्लुईड माझ्या तोंडावरती आलं. या पेशंटचं डायग्नोसिस काय मला माहिती नव्हतं. म्हणजे फ्लुईड टेस्ट करणं हे डायग्नॉस्टिक टेस्ट होती. त्यामुळे फ्लुईड आल्यानंतर मी परत ती सिरिंज जोडली. जवळजवळ 1200 cc फ्लुईड काढलं, बँडेड लावलं, एक्सरे ऑर्डर केला, फ्लुईड चेक केलं, पण त्याच्या आधी तोंड धुतलं. प्रॉब्लेम असा होता की जर या यंग माणसाला 37 वर्षाच्या आफ्रिकन अमेरिकनला HIV म्हणजे एड्स किंवा हेपटायटिस किंवा तत्सम काही गोष्ट असली तर फ्लुइड्स आर इन्फेक्टेड आणि पॉसिबिलिटी ऑफ कॅचिंग दॅट इज देअर. म्हणजे पूर्वी ज्याप्रमाणे नीडल प्रिक आर व्हेरी डेंजरस इन HIV पेशंट किंवा हेपटायटिसमध्ये आणखीन डेंजरस आहेत, तसं काही व्हायचा चान्स होता. खाली माझी बायको वाटपात बसली होती. मी बँडेड लावलं. नर्सला कळलं होतं की माझ्या तोंडावरती फ्लुईड उडलेलं आहे. त्यामुळे मग आम्ही त्या पेशंटच्या टेस्ट विच वर एनिवे नीडेड, HIV, हेपटायटिसचे प्रोफाईल आणि B and C वगैरे ऑर्डर केलं आणि एक्सरे मी पाहिला. फ्लुईड बरंचसं कमी झालं होतं, त्याचा श्वास चांगला झाला होता आणि मग मी खालती गेलो. कारमध्ये बसून मग आम्ही नाटकाला गेलो. नाटक एन्जॉय केलं. नाटकामध्ये काही सीन्स असे होते की जे अपसेटिंग होते. ठीक आहे, ते करून मग मी घरी गेलो. आता एक मी तुम्हाला सांगतो इथे की अच्युत गवांडे नावाचा एक डॉक्टर आहे. इज अन अमेरिकन इंडियन, इज व्हेरी फेमस इन इंडिया, अमेरिका. तो ओरिजिनली त्याचे आजोबा वगैरे नांदेडचे आहेत. त्यांनी बरीच पुस्तकं पब्लिश केली आहेत आणि दे आर बेस्ड ऑन मेडिसिन. त्यातलं एक आहे ते बीइंग बेटर, बीइंग मॉर्टल, चेकलिस्ट मॅनिफेस्टो. तर ह्यांनी युनिव्हर्सल प्रोटोकॉल नावाचा जो सुरू केला आणि सम ऑफ इट वॉज बेस्ड ऑन पायलट आणि को पायलट कसे चेकलिस्ट करतात त्याच्यावरती बेस्ड होता. स्कली जो पायलट ज्यांनी हडसन रिव्हरमध्ये JFKवरनं प्लेन उडल्यानंतर प्रॉब्लेम झाला म्हणून लँड केलं होतं, तो त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि त्याच्यावरनं केलं होतं. जे उल्लेख करताना त्याने जे युनिव्हर्सल प्रिकॉशन करायच्या, युनिव्हर्सल प्रिकॉशनमध्ये काहीही इन्व्हेजिव्ह प्रोसिजर करताना हात धुतलेले पाहिजे, स्टराईल ग्लोव्ज घातलेले पाहिजे, तोंडावरती मास्क, काही जण इव्हन म्हणतात डोक्यावरती मास्क आणि गाऊन घालायचा. हे जो युनिव्हर्सल प्रोटोकॉल आहे. आणि इन ॲडिशन टू दॅट कन्फर्म करायचं की मी जॉन स्मिथचं उजव्या बाजूचं फ्लुईड ड्रेन करतोय, एव्हरीबडी एग्रीज. हा जो प्रोटोकॉल होता तो जो करण्यात आला त्यानंतर तो फॉलो करायला पाहिजे हे नंतर कळलं. फ्रंटलाईन म्हणजे काय म्हणतात ते माझ्या दृष्टीने हे आहे की तुम्ही अमुक गोष्टींना एक्सपोज होता आणि त्या गोष्टी डेंजरस असतात. काही वेळा यातून रोग उद्भवण्याचा चान्स असतो. अशीच एक दुसरी पण गोष्ट आहे, पण आज वेळेच्या अभावी ती सांगत नाही. पण कुठलंही प्रोसिजर करताना
आपण आपल्या स्वतःला प्रोटेक्ट केलं पाहिजे, हे पहिलं प्रिन्सिपल. आणि आपण त्याला इन्फेक्शन न दिलं पाहिजे, हेही तेवढंच महत्त्वाचं प्रिन्सिपल फॉलो करायला पाहिजे. सुखद गोष्ट अशी आहे की त्या माणसाला हेपटायटिस पण नव्हता, HIV किंवा एड्स पण नव्हता, इन्फेक्शन पण नव्हतं. त्याला लुपस नावाचा एक डिझीज होता, ज्याने कव्हरिंग ऑफ द लंग प्लुरावरती इन्फ्लमेशन होऊन फ्लुइड गोळा झालं होतं. माझ्या नशिबाने मी वाचलो होतो. विथ द ग्रेस ऑफ गॉड I survived. Thank you for watching. If you like it, please subscribe.